सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. चला तर सुरुवात करूया आजच्या एपिसोडला. मग चिडलेल्या चंद्राला शशीनं पकडलं आणि तिला पत्र्याला टेकवलं. तसं तिथंच पत्र्याला ठेवलेली ती फोटोची फ्रेम उघडी पडली आणि शशीचं लक्ष तिकडं जाणार इतक्यात चंद्राने पुन्हा त्याला मागे ढकलला आणि म्हणाली, हे बघ, मला ते बाकी काही माहीत नाही. मला मात्र माझ्या डोळ्यासमोर अन्याय होताना दिसला तर खपत नाही. नरडीचा घोट घ्यावासा वाटतो जो अन्याय करतो त्याच्या. आणि मी तुझ्या सोबत लग्न केलं कारण तुलासुद्धा अन्याय झालेला खपत नाही आणि तू शिक्षा करतोस नराधमांना. म्हणून हातात बांगड्या भरलेला पुरुष नाही तू. आणि माझ्या नवऱ्यानं कायम अन्यायाविरुद्धात उभं राहावं असं मला वाटतं. आणि शशी कान पकडून म्हणाला, ओके, इथून पुढं लक्षात ठेवतो. आणि आता मॅडम, नवऱ्याला तुमचं गाव फिरवून दाखवणार की नाही, की दिवसभर इथेच बसायचं आहे मी? तुला माहीत आहे ना मी घरात बसू शकत नाही. आणि ती त्याला म्हणाली, चल आपण मंदिरात जाऊ, जिथं आपली पहिल्यांदा भेट झाली तिथं. तेव्हा तर नकळतपणे देवाचा आशीर्वाद घेतला, पण आता पुन्हा एकदा जोडीनं आशीर्वाद घेऊया. आणि चंद्रा शशी निघाले अभिजितला घेऊन. आणि आता त्या दोघांवर सगळ्यांचंच लक्ष गेलं. चंद्राचा नवरा इतका रुबाबदार, इतका सुंदर म्हणून सगळेजण टकामका बघायचे. आणि आता चंद्रा त्याला म्हणाली, हे बघ, हे तर आता काय पण होऊ दे, पण तू तुझं पिस्तूल काढू नको बरं का, नाहीतर पोलिसांना कळेल. इथे तुझा एक पण फोटो नाही. पोलीस पण दिसतो इथं, पण बहुतेक त्याला वाटलं असेल इकडं तू येणार नाही. तुझ्या गावात मात्र खूप पोलीस आहेत, तू घरी येशील म्हणून. तर तू इथं काही गडबड करू नकोस. शशी म्हणाला, चंद्रा, कधी म्हणतेस की लढ, कधी म्हणतेस लढू नको. मी नक्की काय करू गं? चंद्रा म्हणाली, मी सांगेल तेवढं कर आणि चल गप्प. मग चंद्रा रस्त्यातून जाताना जे ओळखीचे होते त्या सगळ्यांना भेटत होती, त्यांची विचारपूस करत होती. आणि शशी म्हणाला, चंद्रा, इतके सगळे लोक भेटतात पण तुझे वडील कुठे दिसत नाहीत गं? त्यांना रंगीचा पत्ता विचारायचा आहे बरं का. चंद्रा म्हणाली, त्याचा पत्ता कुठे आहे मला माहीत. तो आत्ताच भेटणार नाही, तो तुला संध्याकाळी भेटेल त्याच्या गुत्त्यावर. मग शशीला बघितलं दौलतच्या माणसानं आणि पुन्हा दौलतकडे गेले आणि सांगितलं की तो काळ्या गाडीवाला मघाशी रग्याला मारताना तिथंसुद्धा होता, तोच चंद्राचा नवरा आहे. पण त्यानं हातच नाही उचलला. काय भानगड आहे धाकलदनी? दौलत म्हणाला, बहुतेक मला बघून घाबरला, दुसरं काय तेव्हा. आणि असा शेळपटनं नवरा केला आहे का चंद्रानं? मग आता तो जर इथला जावई असेल तर त्याला निवांत फिरू द्या. सगळ्या देवांचं दर्शन घेऊन ठेव म्हणावं, कारण माझ्या तावडीतनं कोणताच देव तुला वाचवायला येणार नाही. त्या दोघांवर फक्त नजर ठेवा, असं त्यानं त्याच्या माणसांना सांगितलं. मग आता जाता जाता शशीला एक आजीबाई दिसल्या. त्या जळणाची मोळी डोक्यावर घेत होत्या. ती मोळी जड होती आणि त्यांना उचलत नव्हती. मग शशी तिथं गेला आणि म्हणाला, आजी, कुठे जायचं तुम्हाला ही मोळी घेऊन? आजीनं तिचं घर दाखवलं आणि शशीनं ती मोळी सरळ स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि म्हणाला, चला मला दाखवा तुमचं घर. आणि हे बघून ती आजी आणि चंद्रा चकित झाल्या. आणि आजीबाई म्हणाल्या, अरे लेकरा, नको र, राहू दे, अरे तुझ्या कापडाला घाण लागल. आणि शशी चंद्राकडे बघून म्हणाला, नाही आजी, मला काम करू द्या. कोणी अडचणीत सापडलं तर मदत करायची, नाहीतर माझी बायको लगेच रुसते, चिडते. आणि हे ऐकून चंद्रा थोडी हसली आणि दुसरीकडे बघायला लागली. मग आता ती आजी पुढे, शशी मागे, चंद्रा आणि अभिजित त्याच्या मागं, असं सगळं लोणपाट त्या आजीच्या घरी गेलं. तिथं ती मोळी टाकली आणि आजीनं शशीला तोंड भरून आशीर्वाद दिला. मग शशीनं चंद्राकडे बघितलं आणि म्हणाला, आता खुश ना? चंद्रा आता काहीच नाही बोलली, फक्त हसली. आणि आता तिथे पुन्हा एक मध्यम वयाची बाई हापशाला पाणी भरत होती आणि तिने 2 हंडे भरले. शशीनं ते बघितलं, पुन्हा तिथं गेला आणि म्हणाला, मावशी, तुमचं घर कुठे आहे? आणि आता डोक्यावर चुंबळ ठेवत ती स्त्री म्हणाली, इथून पलीकडे आहे, 4 घरं सोडून. का रं, काय झालं? शशी म्हणाला, मला दाखवा तुमचं घर, मी तुमची मदत करतो. असं म्हणून त्यानं दोन्ही हांडे उचलले आणि दोन्ही खांद्यावर ठेवले. आणि आता हे बघून सुद्धा चंद्राला खूप हसायला येत होतं.
आता शशीनं त्या मावशीचं पाणीसुद्धा भरलं. मग असंच खूप जणांची त्यानं मदत केली आणि चंद्राला हसायला यायचं. तिथेच आता तास दीड तास गेला आणि सगळ्याला कळलं की आता चंद्राचा नवरा कसा आहे. शेवटी हात झटकून तो चंद्राला म्हणाला, झालं ना आता तुझं समाधान, आता जाऊया का? आणि चंद्रा म्हणाली, नाही, आणखीन एक काम राहिलं की. शशी म्हणाला, कोणतं? बोल पटकन, ते पण करतो. का तुला उचलून घेऊन जाऊ मंदिरात? चंद्रा म्हणाली, त्याची काही गरज नाही, पण ते बघ, ते काम राहिलं. असं म्हणून तिनं पलीकडेच म्हशीचं शेण होतं, त्या शेणाकडं बघितलं आणि त्याला इशारा केला. आणि शशी म्हणाला, चंद्रा, आता मार खाशील बरं का, आता तू मला शेण उचलायला लावशील की काय? अगं जावई आहे मी इथला, माझी जरा तरी इज्जत ठेव. तशी चंद्रा खूप हसली आणि त्याच्या हातात हात घालून मंदिराकडे निघाली. आणि शशी चौकस नजरेनं इकडे तिकडे बघत राहायचा. चंद्रा म्हणाली, काय बघतोस? शशी म्हणाला, तुझी रंगी कुठे दिसते का ते बघतोय. चंद्रा म्हणाली, माझा बाप लय अवलिया माणूस आहे, ती काय इथे विकतोय होय? कुठल्या खाटकाच्या दावणीला बांधून आलाय कुणास ठाऊक. चल आधी दर्शन घे, असं ती त्याला म्हणाली. आणि मग ते मंदिरात गेले. शशीनं घंटा वाजवली आणि अभिजित म्हणाला, डॅडी, मला वाजवायची बेल. शशी आता हसला आणि म्हणाला, बेटा, बेल नाही म्हणायचं, फक्त घंटा म्हणायचं, देवाची घंटा असते. आणि मग त्यानं अभिजितला उचलून घेतला आणि अभिजितनं घंटा वाजवली आणि त्याला खूप आनंद झाला आणि टणटण टणटण अशी खूप घंटा वाजवत बसला तो. आणि मग दर्शन घेतलं आणि शशी फक्त वरवर नमस्कार करत होता. त्याला मनापासून नमस्कार अजूनही करू वाटत नव्हता आणि चंद्राने शशीच्या हाताला पकडलं आणि त्याला खाली वाकून नमस्कार करायला लावला. शशीनं सुद्धा तिचं ऐकलं, तसाच नमस्कार केला. त्याचं बघून अभिजितनं सुद्धा तसाच नमस्कार केला. आणि मग त्या नदीच्या किनारी घाटावर दोघेही बसले होते. पाठीमागं अभिजित खेळत होता आणि शशी एक एक दगड नदीच्या शांत पाण्यात टाकत होता. चंद्रा आणि म्हणाला, चंद्रा, आपलं आयुष्यसुद्धा असंच असतं ना गं, या नदीप्रमाणे शांत वाहत असणारं, कधीच कुणाला त्रास न देणारं. पण आपल्या आयुष्यात अशी काहीतरी खळबळ माजते, कोणाचा तरी हस्तक्षेप होतो आणि ते शांत जीवन ढवळून निघतं आणि मग सगळं गडूळ होऊन जातं आणि पुन्हा आयुष्यात शांतता कधी येतच नाही, या नदीच्या पाण्यासारखी. आणि चंद्रा म्हणाली, खरं आहे तुझं. तुझ्या गावचा पाटील काय आणि आमच्या गावचा सरपंच आणि त्याचा पोरगा दौलत काय, अशीच लोक येतात आपल्या आयुष्यात आणि आपलं आयुष्य ढवळून जातं. आणि बराच वेळ ते दोघे त्या नदीच्या पाण्याकडे बघून गप्पा मारत होते. शशीला तिथं बसून खूप छान वाटत होतं, तिथून त्याला हलू वाटत नव्हतं. तो तिला म्हणाला, चंद्रा, आमच्या गावाला सुद्धा ना असाच नदीला घाट आहे बघ. लहानपणी आई काकी तिथे कपडे धुवायला जायच्या आणि मी असंच त्यांच्या मागे जाऊन खेळायचो. चंद्रानं त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणाली, असं काय, तुमचं गाव काय, आपलं म्हणणार नाही का? आणि शशी म्हणाला, हो गं, मी विसरलोच, आपलं गाव. आणि आता कधी पुन्हा तिकडं जायला मिळेल काय माहीत. चंद्रा म्हणाली, जाऊया, नक्की जाऊया. आणि तिनं त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि डोळे झाकून बसली. मग थंडीचे दिवस होते. ऑक्टोबर महिना सुरू होता, तरीही ऊन बरंच होतं. नदीवरून येणारा थंड वारा त्यांना शीतलता देत होता. काही दिवसांनी नवरात्र सुरू होणार होती आणि दिवाळीसुद्धा बघता बघता येणार होती. नदीच्या कडेची हिरवीगार झाडीचं प्रतिबिंब त्या नदीच्या पाण्यात पडलेलं होतं आणि असं वाटत होतं की नदीच्या किनारी असलेल्या झाडे वेली स्वतःचं प्रतिबिंब त्या पाण्यात बघून नटत होत्या, मोडत होत्या. एखाद्या तरुण मुलीसारख्या स्वतःलाच त्या पाण्यात बघत होत्या. वरती आकाशसुद्धा निळं होतं आणि त्यांचंसुद्धा प्रतिबिंब त्या नदीच्या स्वच्छ पाण्यात पडलेलं होतं. आणि या अशा सुंदर ठिकाणी शशी चंद्रा बसलेले असताना आणि अचानक पाठीमागून मोठा दगड त्या पाण्यात पडला आणि सगळं पाणी शशी आणि चंद्राच्या अंगावर उडालं. तसं दोघांनीही दचकून मागं बघितलं तर दौलत आणि त्याची माणसं होती आणि त्या दोघांना बघून दौलत म्हणाला, चंद्रा, बरी सापडलीस. अगं, घेऊन आलीस की तू तुझ्या नवऱ्याला. मी तुझी किती वाट बघतोय आणि तू मला आलेलं सांगितलं पण नाही. आणि मला नव्हतं वाटत की तू येशील, पण तू तर आलीस. आणि चंद्रा खूप रागात म्हणाली, मग काय करशील तू? आणि दौलत म्हणाला, अगं, तुझी वरात काढायला टपलं आणि हे काय आता, हे कोण दुसरं पाठ लावून घेऊन आलीस? इथनं लग्न करून तू दुसऱ्यावर गेलतीस ना, म्हणजे लग्न केलंस का? बरोबर, आता नांदतेस दुसऱ्याबरोबर. मग तिसरा मी चालेल का?
पोरं काढायला, असं म्हणून दौलत पुन्हा खांदे उडवत हसायला लागला. आणि चंद्रा म्हणाली, तुला माहीत नसल्यासारखाच विचारतोस की, तूच सगळं केलंतस ना, फसवून माझं लग्न रमेशसोबत लावलंस ना. पण याद राख दौलत, मी पण नावाची चंद्रा आहे, तुला पुरून उरणार. कारण आता मी एकटी नाही, माझ्यासोबत माझा नवरा आहे. असं म्हणून चंद्रानं मागं बघितलं तर शशी गायब झाला होता. आणि चंद्रा कावरी बावरी होऊन शशीला शोधत होती. आणि दौलत हसला आणि म्हणाला, का गं, काय झालं? कुठे गेला तुझा नवरा? तुला एकटीला सोडून पळाला की काय? आता कसं होणार तुझं चंद्रा? तुला माझ्या तावडीतनं कोण वाचवेल? पण कुठे आहे ग तो तर पळाला. आणि चंद्राला शशीचा पुन्हा राग आला. आणि दौलत म्हणाला, तुझा नवरा तर पळपुटा निघाला की, पण खरंच सांगायचं तर तोच शहाणा आहे जो माझ्या नादी लागत नाही, नाहीतर त्याचा मुर्दा पडला म्हणून समज. आम्ही किती जण आहोत बघतेस ना. आणि चंद्रा म्हणाली, तुम्ही किती जण पण असू द्या, तो एकटाच तुला काफी आहे. बघायचं असेल तर बघ. तू माझ्या अंगाला काय, माझ्या केसाला पण धक्का नाही लावू शकत. मी इथेच उभा आहे. चल, तू लाव हात. आणि आता चंद्रा त्याला आव्हान देत म्हणाली, आणि असं काय, मग आता तुला दाखवायलाच पाहिजे इंगा. असं म्हणून दौलत तिला पकडायला गेला. तसा एक दगड भिरभिर करत आला आणि दौलतच्या दंडावर बसला. तसा दौलत खाली पडला. आणि कुठून दगड आला असं सगळे बघायला लागले, पण त्यांना कोणीच दिसत नव्हतं. आणि चंद्रा आता तिथेच उभा राहून दौलतकडे कुत्सितपणे बघत होती आणि म्हणाली, काय झालं, लाव की हात. तसा दौलत पुन्हा उठला आणि रागातच पुन्हा तिला हात लावणार इतक्यात पुन्हा आणखीन एक दगड आला आणि दौलतच्या छाताडावर बसला. आणि दौलत मागे पडला आणि चिडून म्हणाला, अरे शोधा, कोण आहे तो, कुठून दगड मारतोय आम्ही. आणि आता त्याची माणसं चारही बाजूनं बघत होती की दगड कुठून येत आहेत, पण त्यांना दिसत नव्हतं कोणीच. आणि पुन्हा एकावर एक असे भरपूर दगड आले आणि दौलत त्याच्या माणसांच्या अंगावर पडले आणि ते सगळे तिथून पळूनच गेले. चंद्रा आता हसली आणि त्याच्या पाठोपाठ अभिजितच्या हसण्याचा आवाजसुद्धा येत होता. आणि तिने अचानक वर बघितलं तर एका झाडावर दगड घेऊन अभिजित आणि शशी बसले होते आणि तिथून ते गुंडांवर आणि दौलतवर दगडांचा वर्षाव करत होते. मग दोघेही खाली उतरले आणि अभिजित शशीला टाळी देऊन म्हणाला, वाव डॅडी, यू आर सुपरमॅन. ते बॅड अंकल तर पळूनच गेले. आणि चंद्रा म्हणाली, तरीच मी म्हटलं की तू कुठे गेलास मला एकटीला सोडून. शशी म्हणाला, अगो घाबरलो मी त्याला, डॉन आहे ना तो या गावचा, मग त्याला घाबरलंच पाहिजे. आणि चंद्रा हसून म्हणाली, आणि जर त्यानं मला हात लावला असता तर. आणि शशी तिच्या डोळ्यात बघून म्हणाला, तर या नदीतून पाण्याऐवजी रक्ताचे पाट वाहिले असते चंद्रा. आणि तुला हात लावणं तर दूरच, पण तसा विचारसुद्धा त्यानं डोक्यात आणणं पाप आहे. आणि आता त्या पापाची शिक्षा त्याला किती भयंकर मिळणार हे त्यालाही माहीत नाही. आणि हे ऐकलं तसं चंद्रानं हाताच्या मुठी आवळल्या आणि मनातच निश्चय केला आणि म्हणाली, दौलत आता तू येच. माझीच आता अशी इच्छा आहे की तू माझी छेड काढावी आणि शशीच्या हातूनच तुला मृत्यूदंड मिळावा, कारण तुझ्यासारख्या नराधामांना संपवण्यासाठीच त्यानं अवतार घेतला आहे.